श्री स्वामी समर्थ। साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 9 फेब्रुवारी 2025 ते शनिवार 15 फेब्रुवारी 2025 या आठवड्याचा आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत। रविवारी 9 फेब्रुवारी रोजी भीमद्वादशी आहे। सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी सोमप्रदोष आहे। बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी पौर्णिमा आणि माघ स्नान समाप्ती आहे। गुरुवारी 13 फेब्रुवारी रोजी गुरुप्रतिपदा आहे। या आठवड्यामधील चंद्राचं भ्रमण प्रमुखतः मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीमध्ये आहे। या आठवड्याच्या मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी बुध ग्रहाचा कुंभ राशीमध्ये गोचर भ्रमण होत आहे आणि बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी रवी ग्रहाचा कुंभ राशीमध्ये प्रवेश होत आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा उत्तम लाभाचा जाणार आहे। या आठवड्यामधील 6 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील, त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढेल, आर्थिक समस्या सुटतील आणि नवीन संधींचा लाभ होईल। या आठवड्याचे 9, 10, 11, 12, 13 आणि 14 फेब्रुवारी हे 6 दिवस तुमच्यासाठी उत्तम अनुकूलता घेऊन आलेले आहेत। या 6 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल आणि तुमच्या आर्थिक समस्या सोडवू शकाल। या आठवड्यामध्ये तुम्हाला काही बदल अपेक्षित असतील तर त्याचा निश्चितपणे तुम्ही पाठपुरावा करावा। नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला याचा उत्तम लाभ होईल। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत राहावं। हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनेक अर्थाने लाभ देणारा ठरेल। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। गेल्या काही दिवसांपासून ज्या आर्थिक समस्या तुम्हाला भेडसावत होत्या त्या आर्थिक समस्या या आठवड्यामध्ये कमी होतील। हा आठवडा अनेक अर्थाने तुम्हाला लाभ देणारा ठरणार आहे। सामाजिक प्रतिष्ठा, कौटुंबिक सौख्य, व्यावसायिक स्थिरता, नोकरीमध्ये स्थिरता या सर्व गोष्टी या आठवड्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना प्राप्त होणार आहेत। ग्रहांच्या या अनुकूलतेचा तुम्ही लाभ घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्यावेत आणि नवीन योजना राबवाव्यात। कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कार्याचा दबदबा वाढेल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल घडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत। बदली, बढती आणि पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। आर्थिक स्थिरता तुम्हाला लाभेल। परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाणार आहे। शेतीशी निगडीत व्यापार, भुसार मालाचे व्यापारी, कापड व्यावसायिक, फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करणारे मंडळी, लोखंडाशी निगडीत काम करणारे मंडळी, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाण्याची शक्यता आहे। या आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे 15 फेब्रुवारी हा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। या 15 फेब्रुवारीच्या दिवशी तुमच्या खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये। महत्त्वाचे निर्णय घेत असताना 15 फेब्रुवारी रोजी तुम्ही सावध राहावं। हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभाचा जाणार आहे। सर्व प्रकारच्या गुंतवणुकींसाठी हा आठवडा तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे। सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी सोमप्रदोष आहे। या सोमप्रदोषाच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात। बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन हिरव्या रंगाचं वस्त्र अर्पण करावं। वृषभ रास 12ही राशींपैकी या आठवड्यामध्ये वृषभ राशीला सर्व दिवस उत्तम फल देणारे आहेत, त्यामुळे हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंतिक महत्त्वाचा जाईल। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील। ग्रहांच्या लाभलेल्या या अनुकूलतेचा तुम्ही लाभ घ्यावा आणि तुमच्या प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या अडलेल्या कामांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल आणि महत्त्वाचे कामं तुम्हाला या आठवड्यामध्ये उरकता येतील। या आठवड्यामधील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न, या आठवड्यामध्ये केलेल्या कामांचा पाठपुरावा हा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारा ठरेल आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरेल। उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांची अडकलेली कामं, सरकार दप्तरी अडकलेली कामं, व्यावसायिकांची भांडवलाशी निगडीत अडकलेली कामं या सर्व गोष्टींसाठी हा आठवडा तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। कौटुंबिक सौख्य, व्यावसायिक स्थिरता आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। विद्यार्थी आणि गृहिणींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील। प्रवासाचे योग तुम्हाला संभवतात। ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे। गृहिणींसाठी देखील हा आठवडा उत्तम लाभाचा आहे। तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। एकंदरीतच वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा
भाग्यवृद्धिकारक आहे। या आठवड्यामध्ये बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खणा नारळानं ओटी भरावी आणि देवीला हिरव्या रंगाची साडी अर्पण करावी आणि बाहेर बसलेल्या गरजूंना तुम्ही पिवळ्या रंगाचं अन्नपदार्थाचं दान करावं। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। विरोधकांचा त्रास थोडा या आठवड्यामध्ये वाढणार आहे, परंतु या विरोधाला तुम्ही उत्तम पद्धतीने तोंड देऊ शकाल आणि तुमची प्रखरता या आठवड्यामध्ये वाढलेली असेल। हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल, व्यवसाय, नोकरी, शिक्षण घेत असाल, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तरी देखील सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पडणार आहे। त्यामुळे हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। वाहन, वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही निकराचे प्रयत्न करावेत। याचा निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ होईल। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्साहाने भरलेला असेल। या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रवासाचे योग देखील संभवतात। दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेत आखाल। परदेशामध्ये प्रवास करणं, परदेशामध्ये वास्तव्य करणं, शिक्षण घेणं यासारख्या गोष्टींसाठी हा आठवडा अनुकूलता तुम्हाला प्रदान करेल। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। कौटुंबिक सौख्य आणि कौटुंबिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला साथ देणार आहे। विद्यार्थ्यांसाठी आणि गृहिणींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा जाईल। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। या आठवड्याच्या सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या सोमप्रदोषाच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दिवा लावावा आणि पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात। बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आणि गुरुवारी 13 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी, या दोनही दिवशी तुम्ही दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या किंवा तुमच्या गुरूंच्या स्थानावर जाऊन दर्शन घ्यावं आणि निशिगंधाची फुलं अर्पण करावीत। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अनुकूलता प्रदान करणारा आहे। आठवड्याच्या सुरुवातीचा दिवस म्हणजे 9 फेब्रुवारी हा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। कार्यक्षेत्रामध्ये थोडं नुकसान होण्याची शक्यता आहे, आर्थिक नुकसान थोडं होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही कुठलेही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेऊ नयेत। बाकी इतर 6 दिवस म्हणजे 10, 11, 12, 13, 14 आणि 15 फेब्रुवारी हे 6 दिवस तुम्हाला उत्तम अनुकूलता देणारे आहेत। या 6 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देतील। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। गेल्या काही आठवड्यांमध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये थोड्या अडीअडचणी निर्माण झाल्या होत्या। त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हा आठवडा तुम्हाला उत्तम साथ देणारा ठरणार आहे। कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढणं, नवीन योजना राबवणं, व्यवसायामध्ये यंत्रसामुग्रीची खरेदी करणं किंवा नवीन क्षेत्रामध्ये काम करायला जाणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ शकाल। हा आठवडा अनेक अर्थाने तुम्हाला लाभ देणारा ठरेल। आर्थिक समस्या तुमच्या या आठवड्यामध्ये सुटतील। विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला या आठवड्यात यश येईल। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा, व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, नोकरीमध्ये मोठे बदल हे प्रमुख लाभ होणार आहेत। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा उत्तम लाभ देणार आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे। मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा या आठवड्यात तुम्हाला पूर्ण करता येतील। संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला या आठवड्यात यश येणार आहे। या आठवड्याच्या बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवसी तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जावं आणि पांढऱ्या अन्नपदार्थांचं दान करावं आणि श्री दत्त मंत्राचा जप करावा। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा जाण्याची शक्यता आहे। या आठवड्याच्या सुरुवातीचे 4 दिवस 9, 10, 11 आणि 12 फेब्रुवारी हे 4 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। या 4 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। जुनी येणी वसूल करण्यासाठी या 4 दिवसांमध्ये थोडा तुम्हाला त्रास होऊ शकतो। या आठवड्याचं नियोजन करत असताना तुम्हाला जास्तीत जास्त सावध राहणं आवश्यक आहे। हा आठवडा तुम्हाला लाभदायक ठरू शकतो, परंतु या आठवड्यामध्ये तुम्हाला सावधानता बाळगणं देखील जास्त गरजेचं आहे। या आठवड्याच्या 13, 14 आणि 15 फेब्रुवारी हे 3 दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। या 3 दिवसांमध्ये तुम्हाला योजना राबवता येतील।
महत्त्वाचे निर्णय घेता येतील, आर्थिक स्थिरता लाभेल आणि जुनी आणि वसूल करता येतील। हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र लाभाचा आहे, त्यामुळे प्रत्येक दिवसाचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही तुमच्या कुठल्याही मतावर ठाम होऊ नये। कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींना गृहीत धरू नये। हा आठवडा जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा। कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल, तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल, सामाजिक प्रतिष्ठा देखील तुम्हाला प्राप्त होईल, परंतु या आठवड्यामध्ये तुम्ही प्रसंग अवधान राखून वागावं। या आठवड्याच्या सोमवारी 10 तारखेला येणाऱ्या सोमप्रदोषाच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे, कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याचा आहे। कन्या राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये नवीन योजना राबवता येतील, महत्त्वपूर्ण निर्णय घेता येतील। व्यवसायामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। व्यवसायामध्ये घेतलेले निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। व्यवसाय वाढीच्या दृष्टीने, यंत्रसामुग्री खरेदीच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये तुम्ही निर्णय घ्यावेत किंवा प्रयत्न करावेत। हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम लाभाचा जाईल। पूर्वी केलेल्या कामांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभ होईल। व्यावसायिक हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। 13-14 फेब्रुवारी हे 2 दिवस तुम्ही आर्थिक दृष्टीने सावधानता बाळगावी। या 2 दिवसांमध्ये चुकलेले आर्थिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारे ठरू शकतात, त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी हे 2 दिवस सावधपणे व्यतीत करावेत। या आठवड्यामध्ये कन्या राशीच्या व्यक्तींची कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। या आठवड्याचं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास याचा तुम्हाला दूरगामी लाभ होणार आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। नोकरीच्या कामानिमित्त तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे। व्यावसायिक, विद्यार्थी आणि गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाणार आहे। सर्वांच्या सहकार्याने तुम्ही अडीअडचणींवर मात करू शकाल। सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा अनेक संधी घेऊन येणार आहे। वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील, सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्याच्या सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या सोमप्रदोषाच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे। गेल्या काही दिवसांमध्ये झालेला त्रास या आठवड्यामध्ये तुम्हाला होणार नाही। हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभाचा जाणार आहे। नवीन योजना राबवण्याचा जाणार आहे। मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येणारे आहेत। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ अनेक अर्थाने तुम्हाला लाभ देणारी ठरेल। सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अनेक नवीन संधी घेऊन येणार आहे। व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा उत्तम संधी घेऊन येणार आहे। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल तुम्हाला घडवता येतील। बदली, बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यामध्ये सोडवता येणार आहेत। सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला सहाय्य करणारा असेल। या आठवड्याचे नियोजन तुम्ही योग्य पद्धतीने करावं। कार्यक्षेत्रामध्ये होणारी ही वाढ तुम्हाला उत्तम लाभ देणारी ठरेल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक, फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करणारी मंडळी, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करणारी मंडळी, शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाणार आहे। सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या सोमप्रदोषाच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही दुग्ध आणि जलाभिषेक करावा। बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन हिरवं वस्त्र अर्पण करावं। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे। आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होईल, परंतु इतर 6 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। 9 फेब्रुवारी हा दिवस वगळता इतर 6 दिवस तुमच्यासाठी उत्तम लाभाचे आहेत। यामध्ये तुम्हाला आर्थिक स्थिरता लाभेल, नवीन योजना राबवता येतील, कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधींचा लाभ होईल, कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साह घेऊन येणार आहे। या आठवड्याचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास येणारा काळ तुम्हाला आनंद आणि उत्साह देणारा असेल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। व्यावसायिक मंडळी, विद्यार्थी आणि गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा भविष्याशी निगडीत योजना आखण्यासाठी लाभ देणार आहे। गृहिणींना या आठवड्यामध्ये कौटुंबिक अडीअडचणी सोडवता येतील। या आठवड्याच्या सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी सोमप्रदोष आहे। या सोमप्रदोषाच्या दिवशी तुम्ही महादेवाला पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात आणि घरामध्ये धूप, कापूर आणि 5 लवंगा जाळाव्यात आणि संपूर्ण घरामध्ये हे फिरवून उंबऱ्याच्या बाहेर ठेवाव्यात।
धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी सावध राहण्याचे संकेत देणारा आहे. या आठवड्यामधील 10, 11 आणि 12 फेब्रुवारी हे 3 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करायचे आहेत. या 3 दिवसांमध्ये बाळगलेली सावधानता तुमच्या अडीअडचणी कमी करणारी ठरेल आणि तुमच्यावर ग्रहांच्या प्रतिकूलतेचा परिणाम कमी होईल. या आठवड्यामध्ये धनुराशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त सावधपणे वागावं. पुढील 3 दिवस तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे, परंतु आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेली ही ग्रहांची प्रतिकूलता तुमचे निर्णय चुकवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त सावध राहणं गरजेचं आहे. हा आठवडा तुम्हाला लाभ देणारा ठरेल, परंतु व्यावसायिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता तुम्हाला यामध्ये बाळगावी लागेल. व्यवसायाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु आठवड्याच्या सुरुवातीचे हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये. व्यवसायामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. नोकरीमध्ये कुणाशीही मतभेद वाढवू नये. कुठल्याही स्वरूपाच्या आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये. नोकरदार मंडळींनी कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा आठवडा विद्यार्थी आणि गृहिणींसाठी आनंददायक जाईल. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील. या आठवड्यामध्ये कदाचित तुम्हाला थोडा त्रासदायक प्रवास घडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवास करावे लागतील. या आठवड्यामध्ये 13, 14, 15 फेब्रुवारी हे उर्वरित 3 दिवस तुमच्यासाठी भाग्यवृद्धिकारक आहेत. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेत असताना थोडा संयम राखावा. हा राखलेला संयम तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. 13, 14 आणि 15 फेब्रुवारी या 3 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत. या आठवड्याच्या सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी सोमप्रदोषाच्या दिवशी तुम्ही घरामध्ये महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे. या आठवड्यामध्ये 7.5ची तीव्रता थोडी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो. या आठवड्यामध्ये 9, 13 आणि 14 फेब्रुवारी हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. आठवड्याच्या सुरुवातीला आणि आठवड्याच्या मध्यामध्ये तुम्हाला प्रतिकूल ग्रहमानाला सामोरं जावं लागणार आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल, परंतु दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. हा आठवडा आपण एक पाऊल मागे घेऊन वागणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रसंग आणि परिस्थितीला तुम्ही डोळेझाकपणे सामोरं जाऊ नये. कुठल्याही प्रसंगाचा, परिस्थितीचा सारासार विचार करावा. प्रसंगी वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. या आठवड्यामध्ये मकर राशीच्या व्यक्तींनी बाळगलेली ही सावधानता तुम्हाला दूरगामी यश देणारं ठरू शकतं. या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी सोमप्रदोषाच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन 1 मूठ तांदूळ अर्पण करावेत आणि गरजूंना वस्त्रदान करावं. बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन हिरवं वस्त्र अर्पण करावं आणि गुरुवारी 13 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन निशिगंधाची फुलं आणि पांढरे पेढे अर्पण करावेत. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. ग्रहांच्या प्रतिकूलतेला तुम्हाला सामोरं जावं लागेल. जिद्द आणि चिकाटीनं तुम्हाला राहावं लागेल. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे. व्यवसायामध्ये निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी. अति आत्मविश्वासानं कुठलाही निर्णय घेऊ नये. सरावाच्या गोष्टींमध्ये देखील तुमच्या चुका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. कमोडिटी मार्केट, शेअर्स आणि व्यवसायामध्ये तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत. योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचं सहकार्य निश्चितपणे प्राप्त होईल. हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना दक्षता बाळगण्याचा आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असलेल्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. हा आठवडा तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणारा ठरेल, परंतु यासाठी तुमचं चित्तवृत्ती स्थिर असणं गरजेचं आहे. कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही निर्णय घेऊ नये. प्रसंग परिस्थितीचं अवधान राखणं फार गरजेचं आहे. 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 9, 13 आणि 14 फेब्रुवारी हे 3 दिवस तुम्ही राखून ठेवावेत. या 3 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील. महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा या तुम्ही 3 दिवसांमध्ये करावा. कायदेशीर प्रकरणांचा आणि सरकारी कामांचा पाठपुरावा या 3 दिवसांमध्ये तुम्ही करावा.
हे 3 दिवस तुम्हाला भाग्यवृद्धिकारक आहेत आणि व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणारे आहेत. हा आठवडा जरी सामान्य प्रतीचा असला तरी देखील महत्त्वाचे निर्णय तुम्ही या 3 दिवसांमध्ये घेऊ शकाल. या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी महादेवाच्या मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात आणि महादेवाला जलाभिषेक करावा. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल. महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील. ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. 7.5चा प्रभाव कमी करणारा हा आठवडा आहे, त्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. व्यवसायाशी निगडीत महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील. भूखंडाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे. नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांच्या पाठपुराव्याचा आहे. सरकार दप्तरी अडकलेली कामं तुम्हाला पूर्ण करता येतील. कायदेशीर प्रकरणांमध्ये तुम्हाला यश येईल. वडिलोपार्जित संपत्तीचा वाद मिटवण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल. या आठवड्याचे 13 आणि 14 फेब्रुवारी हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करायचे आहेत. या 2 दिवसांमध्ये कुठलेही आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ नयेत. या 2 दिवसांमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. या 2 दिवसांमध्ये व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्यावेत. या 2 दिवसांमध्ये व्यवसायामध्ये अडीअडचणी वाढण्याची शक्यता आहे. नोकरदार मंडळींनी देखील या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगावी आणि वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आपला राबता व्यवस्थित ठेवावा. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी मोठे लाभ घेऊन येणारा आहे. या 2 दिवसांची प्रतिकूलता वगळता इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत. कौटुंबिक सौख्याचे आणि सामाजिक प्रतिष्ठेचे जाणार आहेत. या आठवड्यामध्ये मीन राशीच्या व्यक्तींनी 10 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या सोमप्रदोषाच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दानधर्म करावा. बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी कुमारिकांना अन्नदान करावं आणि गुरुवारी 13 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरी फुलं अर्पण करावीत आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी.